पेनड्राईव्ह, लॅपटॉप आणि नाशिकच्या हनी ट्रॅपचे संशयित प्रफुल्ल लोढा सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत। पण त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले पुरावे आणि नेत्यांनी केलेले दावे यामुळे अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पण कोण आहेत प्रफुल्ल लोढा आणि आता ते चर्चेत का आलेत? नाशिक हनी ट्रॅपशी त्यांचा काय संबंध? चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सुरुवातीला नेमकं काय झालंय हे समजून घेऊयात। यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच चर्चेत आलं। याविषयी विधिमंडळात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पेनड्राईव्ह सादर केलं होतं। ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र जळगावमधील लोढांवर हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे नाशिक हनी ट्रॅपशी त्यांचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जाते। जामनेर येथील प्रफुल्ल लोढांवर अंधेरी MIDC व साकीनाका पोलीस ठाण्यात पॉक्सो बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झाला। जळगाव जिल्ह्यातील जामनेर व पहूर येथील त्यांचं घर व व्यापारी संकुलात झडती घेण्यात आली। तिथून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, त्यात लॅपटॉप, पेनड्राईव्ह, कुटुंबियांचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले। लोढा गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। पण चर्चेत आलेले लोढा नेमके कोण? लोढा हे गिरीश महाजन यांचा समर्थक असल्याचा दावा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। पण चर्चेत आलेले लोढा नेमके कोण आहेत पाहूयात। प्रफुल्ल लोढा हे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील पहूर पेडगावचे रहिवासी आहेत। त्यांची वडिलोपार्जित शेती, प्लॉट, सिनेमा थिएटर आणि ठेकेदारीचे विविध व्यवसाय आहेत। गिरीश महाजन सरपंच झाल्यापासून ते भाजपच्या सक्रिय कार्यकर्ता आणि नंतर आरोग्य सेवक म्हणून तब्बल 20 वर्ष काम करत होते। 1995 साली त्यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला होता। नंतर ते पुन्हा भाजपात आले, मात्र त्यांना कोणतंही पद किंवा कोणतीही जबाबदारी दिली नाही। काही महिन्यांपूर्वी महाजन यांचं नाव न घेता त्यांनी असा दावा केला की एका बटनावर दबाव दिला तर अनेक गोष्टी उघड होऊ शकतात। 2024 मधील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं, मात्र त्यांनी त्यानंतर माघार घेतली। प्रफुल्ल लोढा यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक दावे खासदार संजय राऊत यांनी केले। प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने पकडत होते। त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवर देखील ट्रॅप लावले गेलेत। या हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच शिवसेनेतील 4 तरुण खासदारांना देखील आपल्या पक्षात घेतलं असा आरोप केला। संजय राऊतांनी त्यांच्या X अकाउंटवर प्रफुल्ल लोढा यांच्या सोबतचा फोटो देखील पोस्ट केला होता। शिवाय मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी एका तक्रारी संदर्भात बोलत असताना एक बटन दाबलं की सगळं बाहेर येईल असं विधान गिरीश महाजन यांचं नाव न घेता प्रफुल्ल लोढा यांनी केलं होतं, ज्यांचा व्हिडिओ संजय राऊत यांनी टाकला होता। मात्र स्पष्टीकरण देताना गिरीश महाजनांनी देखील लोढा यांच्यासोबत अनेक नेत्यांचे फोटो दाखवले होते। त्यामुळे सर्व नेत्यांशी लोढा यांचे संबंध असल्याचं स्पष्ट झालंय। संजय राऊतांनी केलेला दावा असो की लोढांनी काही महिन्यांपूर्वी केलेला दावा, प्रफुल्ल लोढा यांच्यामुळे सध्या अनेक अधिकारी आणि नेत्यांचे दिवे लागलेत। अशातच त्या पेनड्राईव्ह आणि अनेक गोष्टींची तपासणी झाल्यानंतर सत्य बाहेर येणार आहे। पण नाशिकमधील हे हनी ट्रॅप प्रकरण आता जळगाव जामनेर पर्यंत पोहोचल्याने पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।